नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करीत आहे। तर सर्व कसे आहात? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे। अजिबात अभ्यासाला स्किप करू नका, कंटिन्युअसली अभ्यास करा। तुमचं जे काही तुमचं ध्येय आहे ते तुम्ही डेफिनेटली कंप्लीट करणार आहे। आणखी एक विनंती की व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक पण करत जावा, कारण याच्यातून मला आणखी व्हिडिओ अभ्यासात्मक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची एक प्रेरणा मिळते। सो त्या उद्देशानेच मी म्हणत आहे, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांच्या बरोबर शेअर करा। आणि आजपर्यंत झालेल्या सर्व लेक्चरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल। सर्वच्या सर्व लेक्चर्स बघा, तुम्हाला खूप फायदा होईल याचा। तर आजच्या इतिहासाच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की धार्मिक आणि ज्या सामाजिक सुधारणा झाल्या, या धार्मिक आणि सामाजिक सुधारणा संदर्भात वेगवेगळ्या समाजांची स्थापना करण्यात आली होती। जसं ब्राह्मो समाज आहे, प्रार्थना समाज आहे, आर्य समाज आहे, थिओसॉफिकल सोसायटी आहे, असे बरेच समाज जे आहेत त्यातले जे महत्त्वाचे समाज, महत्त्वाच्या ज्या संस्था होत्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणा करण्याच्या बाबतीमध्ये, तर ते आपण बघणार आहोत। आजच्या लेक्चरमध्ये आपण ब्राह्मो समाज पूर्ण बघणार आहोत, आणि या ब्राह्मो समाजामध्ये राजाराम मोहन रॉय यांचा जो रोल आहे तो पण बघणार आहोत, आणि त्यांच्या संदर्भात टू द पॉइंट मुद्दे पण बघणार आहोत। तर एक म्हणजे राजाराम मोहन रॉय जो आहेत यांचा जन्म 1774 मध्ये राधानगर बेंगॉल या ठिकाणी झाला होता। म्हणजेच आजचं जे बंगाल आहे, या बंगालमधील राधानगर या ठिकाणी 1774 मध्ये राजाराम मोहन रॉय यांचा जन्म झाला होता। आधुनिक भारताचे प्रबोधनाचे अग्रदूत असंही राजाराम मोहन रॉय यांना म्हटलं जात होतं। लक्षात घ्या, हे पॉइंट्स खूप महत्त्वाचे आहेत, नोट डाऊन करून घ्या वही पेन घेऊन व्यवस्थित। आता राजाराम मोहन रॉय यांचं वैशिष्ट्य काय बघा, की त्यांना नियर अबाउट 10 ते 12 वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा येत होत्या। त्याच्यामधील काही महत्त्वाच्या भाषा जसं इंग्लिश आहे, फ्रेंच आहे, लॅटिन भाषा आहे, हिब्रू आहे, पारशी भाषा आहे, बेंगॉली आहे, अरबी भाषा आहे, ग्रीक भाषा आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा राजाराम मोहन रॉय यांना येत होत्या। त्यांची पहिली जी साहित्यकृती होती, पहिल्यांदा त्यांनी जे काही फिलॉसॉफिकल जे लिहिलेलं होतं 1805 मध्ये, त्याचं नाव आहे तौफत उल मव्वाही उद्दीन। हे त्यांनी पहिली लिहिलेलं फिलॉसॉफिकल आपण म्हणू तत्वज्ञानासंदर्भातली साहित्यकृती आहे। सुरुवातीला राजाराम मोहन रॉय जे होते ते ब्रिटिशांच्या कार्यकाळामध्ये ब्रिटिशांच्या बरोबर काय करत होते, तर त्यांच्या एका दप्तरखान्यामध्ये एका कारकुनाच्या लिपिकाच्या पदावरती काम करत होते। हळूहळू ते दिवाण पदापर्यंत गेले होते, आणि दिवाण पदावरती गेल्यानंतर त्यांनी काय केला होता, तर राजीनामा दिला होता 1814 मध्ये। दिवाण पदाचा राजीनामा दिला होता, म्हणजे सुरुवातीला एक लिपिक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं, नंतर दिवाण पदापर्यंत त्यांची बढती झाली होती, नंतर त्यांनी राजीनामा दिलेला होता। ठीक आहे, आता आपण त्यांचे बघितलं की पहिली साहित्यकृती कोणती होती ती। त्याचबरोबर 1817 मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी डेव्हिड हियर यांच्या मदतीने हिंदू कॉलेजची स्थापना केलेली होती। 1817 मध्ये डेव्हिड हियर यांच्या मदतीने राजाराम मोहन रॉय यांनी काय केली होती, हिंदू कॉलेजची स्थापना केलेली होती। आणखी कोणत्या कोणत्या गोष्टी बघा राजाराम मोहन रॉय यांच्या बाबतीमधील होत्या बघा। 1821 मध्ये संवाद कौमुदी नावाचे एक पाक्षिक जे होतं, की जे बंगाली भाषामध्ये होतं, या संवाद कौमुदी या पाक्षिकाची सुरुवात केलेली होती 1821 मध्ये। त्याचबरोबर 1822 मध्ये मिरात उल अखबार या वृत्तपत्राची सुरुवाती केली होती। हे वृत्तपत्र जे होते ते पर्शियन भाषेमधलं होतं। भाषा पण महत्वाच्या आहेत, समजून घ्या। पर्शियन भाषेमधील हे वृत्तपत्र होतं। त्याचबरोबर आणखी एक की 1823 मधली एक घटना झाली होती बघा। 1823 मध्ये की जे स्पॅनिश अमेरिकेच्या क्रांती जी झाली होती, 1823 मध्ये स्पॅनिश अमेरिकन क्रांती झाली होती, या आनंद उत्सवात त्यांनी काय केलं होतं, तर भोजन घातलेलं होतं सर्व धर्मियांना, सर्व जातीतील लोकांना 1823 मध्ये। नेक्स्ट 1825 मध्ये काय केलं होतं बघा, वेदांत कॉलेजची स्थापना जी होती कलकत्ता या ठिकाणी राजाराम मोहन रॉय यांच्या मार्फत करण्यात आली होती। 1825 वेदांत कॉलेजची स्थापना कलकत्ता या ठिकाणी। नेक्स्ट 1820 मध्ये काही राहिलेला भाग बघा, मी रिटर्न परत घेतलेला आहे। 1820 मध्ये प्रिसेप्ट्स ऑफ जीसस हे त्यांनी काय लिहिलं होतं, तर बुक लिहिलं होतं 1820 मध्ये। आता ब्रिटिशांच्या कार्यकाळामध्ये मी म्हणलो की लिपिक म्हणून काम करत होते, त्याच्यानंतर दिवाण झाले, आणि 1814 मध्ये दिवाण पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला होता। आणखी एक मुघल सम्राट जो होता अकबर दुसरा, या अकबर दुसराचे वकील म्हणून ते कुठे गेले होते, तर
इंग्लंडला गेले होते. का गेले होते तर जे अकबर दुसरा जो आहे याच्या पेन्शन संदर्भात जी केस होती, या केसचा वकील म्हणून हे राजाराम मोहन रॉय तिकडे गेलेले होते. आणि राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी जी आहे ही अकबर दुसरा यांच्यामार्फत देण्यात आलेली होती. आणि 27 सप्टेंबर 1833 रोजी इंग्लंडमधील ब्रिस्टॉल या शहरामध्ये काय झालं होतं तर राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू झालेला होता. हे टू द पॉइंट मुद्दे आहेत, खूप महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. आता राजाराम मोहन रॉय यांच्यामार्फत स्थापन केलेल्या ब्राह्मो समाजाविषयी थोडी माहिती बघू. एक म्हणजे ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यापूर्वी 1815 मध्ये आत्मीय सभेची स्थापना कलकत्ता या ठिकाणी राजाराम मोहन रॉय यांच्यामार्फत करण्यात आली होती. 1815 मध्ये आत्मीय सभेची स्थापना कलकत्ता या ठिकाणी करण्यात आली होती. 20 ऑगस्ट 1828 रोजी ब्राह्मो सभेची स्थापना केली आणि या सभेचे रूपांतर परत समाजामध्ये झालेलं होतं. ब्राह्मो समाजामध्ये त्याचं परत रूपांतर करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, ही एक सुधारणावादी चळवळ होती. बघा, ब्राह्मो समाज जी होती एक सुधारणावादी चळवळ होती. आणि या चळवळीचा मुख्य उद्देश काय होता बघा, हिंदू समाजातील ज्या वाईट प्रथा असतील, चालीरीती असतील तर या नष्ट करणे, याचा बिमोड करणे, हे काय होतं मुख्य उद्दिष्ट होतं ब्राह्मो समाजाचं. त्याचबरोबर मूर्तीपूजा असेल, अवतार संकल्पना असेल, परंपरावादी ज्या चालीरीती आहेत यांना विरोध केलेला होता या ब्राह्मो समाजाने. आणि ईश्वर एकच आहे हे त्यांचं काय होतं तर मुख्य तत्व होतं ब्राह्मो समाजाचं. बघा, मी पॉईंट्स कोणते कोणते सांगितले, पुन्हा रिवाइज करतो. हिंदू समाजामधील ज्या वाईट प्रथा असतील, चालीरीती असतील यांचा बिमोड करणे, ह्या नष्ट करणे हा उद्दिष्ट होते. त्याचबरोबर मूर्तीपूजा, अवतार संकल्पना, परंपरावादी चालीरीतींना विरोध, यांना विरोध जो होता तो ब्राह्मो समाजाने केला होता. आणखी एक तत्व की ईश्वर एकच आहे, म्हणजेच एकेश्वरवादाचा स्वीकार या ब्राह्मो समाजाच्या मार्फत करण्यात आलेला होता. आता विरोध कशाला केला होता बघा, जी पडदा पद्धत जी होती, बालविवाह प्रथा जी होती, अस्पृश्यता होती, यांना तीव्र विरोध केलेला. आणि सर्वात महत्त्वाचा जो विरोध जो होता ब्राह्मो समाजाचा, जो सती प्रथा जी होती, सती पद्धत जी होती, या सती पद्धतीला होता. या सती प्रथेच्या संदर्भात बघा, राजाराम मोहन रॉय ज्या वेळेला एखाद्या स्त्रीचा पती वारल्यानंतर त्याला दहन देत असताना त्या स्मशानभूमीमध्ये जाऊन तिला जे काही त्या पतीच्या चितेवरती ढकलून दिलं जात होतं, त्या लोकांना समजावून सांगत होते की हे करणं चुकीचं आहे, ही सती पद्धत जी आहे ती चुकीची आहे. आणि या संदर्भातच बघा राजाराम मोहन रॉय यांनी सती पद्धत बंद करण्यासाठी जे गव्हर्नर जनरल जे होते विल्यम बेंटिक यांच्या मदतीने कायदा केला सती पद्धत बंद करण्याच्या बाबतीमध्ये 1829 मध्ये. आणि या कायद्याच्या संदर्भात ब्रिटिशांनी पण हा कायदा स्वीकारला, कायद्याचा अंमल केला. या संदर्भात जर समजा सती प्रथेच्या अंतर्गत एखाद्या महिलेला जर याच्यामध्ये म्हणजे चितेवरती ढकललं जात असेल तर तो एक प्रकारचा होमोसाइड्स म्हणजे नरहत्या आहे. आणि याला पूर्णपणे काय करण्यात आला तर विरोध करण्यात आला. सुरुवातीला ही सती प्रथा बंदी जी होती ती बंगालच्या भागामध्येच मर्यादित होती. नंतर 1870च्या कार्यकाळामध्ये ब्रिटिशांनी काय केले की मुंबई असेल, त्याचबरोबर मद्रास असेल, या भागामध्ये पण सती प्रथा बंदीचा कायदा काय करण्यात आला, लागू करण्यात आलेला होता. नेक्स्ट पॉइंट काय बघा, शिरीष कुमार मित्रा जे आहेत, या शिरीष कुमार मित्रांनी जे काही ब्राह्मो समाज जो आहे या ब्राह्मो समाजाचं वर्णन फर्स्ट व्हॉइस ऑफ टेक्स्ट असं म्हणून केलेलं होतं. फर्स्ट व्हॉइस ऑफ टेक्स्ट असं शिरीष कुमार मित्रा यांनी ब्राह्मो समाजाचं वर्णन केलेलं होतं. नेक्स्ट पॉइंट काय देण्यात आलेलं बघा, 1833 मध्ये राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू झाल्यानंतर ब्राह्मो समाजाची पूर्णपणे धुरा जी होती ती देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे गेलेली होती. ब्राह्मो समाजाचे नेतृत्व जे होतं ते देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे गेलेलं होतं. आता देवेंद्रनाथ टागोर कोण तर देवेंद्रनाथ टागोर हे रवींद्रनाथ टागोर यांचे वडील किंवा जे सत्येंद्रनाथ टागोर होते त्यांचे वडील. सत्येंद्रनाथ टागोर हे रवींद्रनाथ टागोर यांचे बंधू होते. देवेंद्रनाथ टागोर यांच्या वडिलांचं नाव काय होतं म्हणजे इथे जे आहे देवेंद्रनाथ टागोर म्हणजेच रवींद्रनाथ टागोर यांच्या आजोबांचं नाव द्वारकानाथ टागोर. लक्षात घ्या, द्वारकानाथ टागोर यांचा मुलगा देवेंद्रनाथ टागोर आणि देवेंद्रनाथ टागोर यांचा मुलगा रवींद्रनाथ टागोर. थोडं हे लिंक पण माहिती असून दे, तुम्ही मिस कराल याच्यामध्ये थोडं जमलिंग पण होऊ शकतं. मुद्द्यावरती येऊ. 1833 मध्ये राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू झाल्यानंतर देवेंद्रनाथ टागोर ब्राह्मो समाजाचं नेतृत्व त्यांच्याकडे गेले होते. पण देवेंद्रनाथ टागोर यांच्या बाबतीमध्ये पण काय होतं बघा, इथं मी सांगेल बघा. देवेंद्रनाथ टागोर जे होते, देवेंद्र
हे एक समाजसेवक होते, समाजाचं प्रबोधन करणारे व्यक्तिमत्व होते आणि यांनीच बघा 1839 मध्ये तत्वबोधिनी सभेची स्थापना केली होती। ही तत्वबोधिनी सभा जी होती, या तत्वबोधिनी सभेचं मुख्य उद्दिष्ट काय होतं बघा, की जे ख्रिश्चन धर्मीय लोक होती, ख्रिश्चन धर्माचा जो काही प्रसार वाढत चाललेला होता तो प्रसार रोखणे, ख्रिश्चन धर्माचा जो प्रसार वाढत चाललेला तो प्रसार रोखणे आणि जे वेदांत आहे, आपल्याला वेदांनी जे काही शिकवलेलं आहे या वेदांचा पुरस्कार करणे, हे तत्वबोधिनी सभेचे मुख्य उद्दिष्ट होते। थोडक्यात देवेंद्रनाथ टागोर यांच्या विचारांचे मुख्य उद्दिष्ट होते। पुन्हा सांगतो की ख्रिश्चन धर्माचा जो प्रसार होत चाललेला होता तो थांबवायचा आणि आपल्या वेदांचा जो अभ्यास आहे, वेदांचं जे महत्त्व आहे ते लोकांना पटवून द्यायचं, या उद्देशानेच देवेंद्रनाथ टागोर यांनी तत्वबोधिनी सभेची स्थापना केली होती। 1843 मध्ये ही तत्वबोधिनी सभा जी होती, तत्वबोधिनी सभा, इथं मी TS लिहितो, टी म्हणजे तत्वबोधिनी, एस म्हणजे सभा, TS जी होती ती ब्राह्मो समाजामध्ये विलीन करण्यात आली होती। ब्राह्मो समाज, BS म्हणजे ब्राह्मो समाजामध्ये विलीन करण्यात आलेली होती। ठीक आहे, कारण का तर देवेंद्रनाथ टागोर हे ब्राह्मो समाजाचे नेतृत्व करत होते, त्यामुळे त्याला त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलं होतं, समाविष्ट केलेलं होतं। आता ब्राह्मो समाजामध्ये एक आणखी एक व्यक्तिमत्व आलं, ते 1858 मध्ये आचार्य पदावरती, आचार्य कोण पदावरती आले होते तर केशवचंद्र सेन जे होते, केशवचंद्र सेन हे काय झाले तर ब्राह्मो समाजातील आचार्य पदावरती आलेले होते। पण 1865 मध्ये केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर यांच्यामध्ये थोडं आपण म्हणू की वैचारिक द्वंद्व झालं आणि 1866 मध्ये केशवचंद्र सेन काय झाले तर या ब्राह्मो समाजामधून बाहेर पडले आणि ज्या वेळेला 1866 मध्ये केशवचंद्र सेन ब्राह्मो समाजामधून बाहेर पडल्यानंतर ब्राह्मो समाजाचे दोन भाग झाले। एक म्हणजे देवेंद्रनाथ टागोर यांचा एक ब्राह्मो समाज आणि दुसरा जो आहे ते केशवचंद्र सेन यांचा एक ब्राह्मो समाज। देवेंद्रनाथ टागोर यांच्या ब्राह्मो समाजाचं नाव होतं आदि ब्राह्मो समाज, आदि म्हणजे सुरुवातीचा ब्राह्मो समाज, आणि केशवचंद्र सेन यांच्या ब्राह्मो समाजाचं नाव होतं तर भारतीय ब्राह्मो समाज। आता नंतरच्या कार्यकाळामध्ये म्हणजे 1866 मध्ये हे वेगळं झालं। नंतर काय झालं बघा, 1878 मध्ये केशवचंद्र सेन यांचे जे अनुयायी होते तेही काय झाले तर या भारतीय ब्राह्मो समाज जो केशवचंद्र सेन यांनी स्थापन केलेला होता त्याच्यातून ते वेगळे झाले, भारतीय ब्राह्मो समाजामधून ते वेगळे झाले आणि त्यांनी कोणता समाज स्थापन केला, साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना केली त्यांच्या अनुयायींनी, साधारण ब्राह्मो समाज। आता या केशवचंद्र सेन यांचा जो भारतीय ब्राह्मो समाज होता याच्यातून अनुयायी जे होते त्यांनी फुटून 1878 मध्ये साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना करण्याचं कारण काय होतं बघा, ब्राह्मो समाजाचं मूळ तत्व हे होतं की बालविवाहाला विरोध होता, तरी केशवचंद्र सेन यांनी त्यांच्या 13 वर्षाच्या मुलीचं लग्न केलं होतं आणि हा एक बालविवाहच होता। त्यामुळे एक वैचारिक द्वंद्व पुन्हा एकदा केशवचंद्र सेन आणि त्यांच्या अनुयायांच्या मध्ये झालं आणि त्यामुळेच भारतीय ब्राह्मो समाजाच्या मधून जे अनुयायी होते ते बाहेर पडून त्यांनी साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती। पुन्हा बघा मी सांगतो की ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांच्या मार्फत केलेली होती, ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांच्या मार्फत केलेली होती। त्याच्यानंतर या ब्राह्मो समाजाचे नेतृत्व जे होते दोन देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे आले होते। देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे आल्यानंतर देवेंद्रनाथ टागोर यांनी काय केले, आचार्य पदावरती 1858 मध्ये केशवचंद्र सेन यांची नियुक्ती केलेली होती। केशवचंद्र सेन यांच्यामध्ये 1865 मध्ये काय झालं तर थोडे द्वंद्व झालं होतं आणि त्या आधारावरती 1866 मध्ये काय करण्यात आलं तर दोन समाजाची स्थापना झाली। एक म्हणजे केशवचंद्र सेन यांचा भारतीय ब्राह्मो समाज होता आणि यांचा देवेंद्रनाथ टागोर यांचा आदि ब्राह्मो समाज यांची स्थापना केलेली होती। आता 1878 मध्ये केशवचंद्र सेन यांच्या अनुयायांच्या मध्ये पण फूट झाली, का होण्याचं कारण काय तर बालविवाह केला त्यांच्या स्वतःच्या मुलीचा केशवचंद्र सेन यांच्या मार्फत आणि त्या आधारावरती मग साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना या केशवचंद्र सेन यांच्या अनुयायांच्या मार्फत करण्यात आलेली होती। तर ठीक आहे, हे पॉइंट्स आहेत ब्राह्मो समाजाच्या बाबतीमध्ये, राजाराम मोहन रॉय यांच्या बाबतीमध्ये व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांच्या बरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। मी ते थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम।